की नाही राहिले भरपूर पण त्यात कधी 3 आमदार बसलेले तिथं. एक परतूर मंट्याचे नाही निश्चित होणार लगेच. परतूर मंट्याचे आहेत थोरात सर, आमच्या घनसावंगीचे आहेत बहिराम तात्या, आमच्या सिंदखेड राजाच्या सविताताई आहेत. खऱ्या अर्थानं आज ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी आता काय बोलावं किती बोलावं. आबा तुम्ही पण सर्व 8 तास घेतलेले आहेत. आता नावं सगळ्यांची घ्यायची म्हटलं कुणीही राग मानू नका. ही सगळी मंडळी आहेत बरोबरची आहेत सगळे आणि कोणीही आमदार खासदाराची पोरं नाहीत, लढणारी पोरं आहेत. आणि परतूरमध्ये हा जो कार्यक्रम होतोय खऱ्या अर्थानं थोरात सर मला खूप जणांचे फोन आले की सर माणसंच नाहीत येणार, माणसं काही एवढं नियोजन झालं नाही, तुम्ही यायला लागलाय, आम्हाला कसतर वाटतंय. तुला कसतर वाटतंय तर म्हणलं मेळाव्यात ये ना. नाही आम्हाला कसतर वाटतंय, माणसं कमी आहेत. म्हणलं थोरात सर लढणारे आहेत आणि लढणाऱ्याच्या पाठीशी 500 माणसं असू देत, 100 माणसं असू देत, 200 माणसं असू देत. आणि बहिराम तात्या निश्चित मला खंत वाटते की तुम्हाला आणि थोरात सरांना आणि सविताताईंना मी म्हणावा तसा वेळ देऊ शकलो नाही, मान्यच आहे. पण प्रॉब्लेम असा झाला तसे सगळे बादर आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, आधे इधर जाओ. अरे म्हणलं परतूर मंट्यामध्ये रॅली अशी झाली होती, अरे म्हणलं कोणच अडवू शकत नाही आपल्याला. पण निवडणुका आल्यानंतर माणसं कुठे गायब झाली. पण तुम्ही लढलात आणि लढणाऱ्या माणसाला जो हिंमत दाखवतो त्याला किंमत आपली माणसं देतात. आणि कमी अधिक फरकानं तुम्ही लढणारे आहात, त्यामुळे कोणालाही घाबरायची काहीही आवश्यकता नाही. आज तुम्ही खऱ्या अर्थानं इथं संख्या कमी आहे, मान्य आहे. एखादा आमदार आला असतं तर निश्चित माणसं भरपूर आली असती. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहे, आम्ही लढणारी पोरं आहे, आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणारी पोरं आहे, आम्ही मंत्र्यांच्या विरोधात बोलणारी पोरं आहे. मग आम्हाला थोडंसं साईडबाईक केलं जाणार, आम्हाला मान्य आहे. पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या तत्वासाठी भांडणारी माणसं आहोत. आम्ही महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराजांच्या माणसाला माणूसपण देण्यासाठी या लोकशाहीमध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना समान अधिकार दिलाय का नाही दिला. बाबा तुमच्या मताला काहीतरी वेगळी किंमत आहे आणि टाटा बिर्ला अंबानीच्या मताला वेगळी किंमत आहे असं काय आहे का. नाही ना. जे टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच किंमत माझ्या ऊसतोड मजुराला, माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला. असं आहे की नाही. आपलं काय चुकलं. ज्या आमदारांना, ज्या खासदारांना, ज्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही मतदान केलं, ज्यांना आमदार बनवलं, ज्यांना खासदार बनवलं, ज्यांना मंत्री बनवलं, ज्यांना मुख्यमंत्री बनवलं, ज्यांना कारखानदार बनवलं, ज्यांना सूतगिरण्यांचे मालक बनवलं, ज्यांना सत्ताधारी बनवलं, त्या माणसाने तुमचं आरक्षण एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं त्याच आमदारांनी, त्याच सत्ताधाऱ्यांनी, त्याच मंत्र्यांनी घालवलं की नाही घालवलं. तुमच्या बाजूला हे उभे राहिले का. तुमच्या बाजूने कोण बोलतंय का. जे कोण बोलतायत त्यांना टार्गेट केलं जातंय. माननीय भुजबळ साहेब बोलतायत त्यांना टार्गेट केलं जातं. पंकजाताईंनी एखादा शब्द बोलला तर त्यांना टार्गेट केलं जातं. मग आम्ही सगळे बोलतोय तर आम्हाला टार्गेट केलं जातं. आणि तुम्ही आम्ही माणसं काय म्हणतोय, माझं कसं होईल, माझ्या पक्षाचं कसं होईल, मग मला पुन्हा तिकीट मिळेल का नाही मिळेल, पुन्हा मी निवडून येईल का नाही येईल. अरे ही लईच बोलते ती. आता ह्यांच्या स्टेजवर जावं तर कसं होईल आपलं. अरे वाघ म्हणलं तरी खातोय आणि वाघोबा म्हणलं तरी खातोय. अरे लढायचं कोणी. अरे पारतील सगळ्यांना पहिल्यांदा. प्रत्येक वेळी निवडून आलं पाहिजे असं काय आहे का. एकदा कळू द्या ना. प्रत्येक वेळी. आणि परत निवडून येऊन तर तुम्ही काय करताय. एक तर तुम्हाला तुमची पदं सुटत नाही, तुमच्या पक्षाच्या नेत्यांची मर्जी सुटत नाही, आणि दुसऱ्या बाजूला ज्या माणसाने तुम्हाला मतदान दिलं, ज्या माणसाने तुम्हाला आमदार खासदार केलं, त्या माणसांच्या बद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही. मला वाटतंय गावगाड्यातल्या ओबीसीनी 18 पगड जातीच्या माणसांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आता किती वेळा सांगायचं.
लोकसभेच्या अगोदर ओबीसीच्या भल्या मोठ्या सभा. लोकसभेला काय झालं? विधानसभेच्या अगोदर लढली माणसं, बिचारी लढली. अरे इथं लाखो करोड रुपये उधळले जात असताना स्वाभिमानाच्या विचारावरती लढणं हे विस्तवावरून चालण्यासारखं होतं. पण लढली माणसं आणि माणसांनी मतदान सुद्धा घेतलं. घाबरायचं नाही. लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो. प्रवाहाच्या विरुद्ध जो पोहतो त्याच्याकडे अख्खं जग बघतं. ही सर्वसामान्य जनता आहे. आजपर्यंत अनेक लढाया बघितल्या. आता इथून पुढची लढाई 2029 फक्त आणि फक्त ओबीसी, एससी, एसटी हे एका बाजूला असतील आणि दुसऱ्या बाजूला धनदांडगे, जातदांडगे, पैसावाले, खोकेवाले सगळे एका बाजूला असतील आणि सामाजिक न्यायाची लढाई लढणारे, आरक्षणासाठी लढणारी माणसं सगळी एका बाजूला असतील. मग या माणसाने हेलिकॉप्टरमधून जरी पैसे वाटले, विमानातून जरी पैशाचे बंडले टाकले तरी माणसं कुणाचंही ऐकणार नाहीत. थोरात सर 4 वर्षे हातात, पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर आलेत. पॅनल टू पॅनल माणसं उभी करायची. आणि आता तुम्हाला मी हात जोडून सांगतो, महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या पंचायत राजमधल्या किती जागा आहेत? 56,000. आणि 56,000 जागावरच तुम्हाला आम्हाला लढायला लागत होतं. ओबीसीच्या विरुद्ध ओबीसी लढावं लागत होतं. पण आता ताई 56,000 जागा नाही, 2.25 लाख जागा तुमच्यासाठी आता ओपन आहे. आता भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळे गट आता यांना धक्का न लागू देता कुणाला मतदान करायचं? ओबीसीला मतदान करायचं. आता फक्त ओबीसी राखीव जागावर उभं राहायचं नाही, तर ओपनच्या सगळ्या जागावरती उभं राहायचं. सगळ्या काय म्हणतोय लक्षात आलं का? फक्त ओबीसीवर नाही, फक्त एससीवर नाही, सगळ्या जागा उभ्या करून टाकायच्या. सगळ्या होऊन जाऊ द्या एकदा निघाणं. का मतं नाही का आपली तिथं? ओपनच्या जागेवर आपली मतं नसतात का? दाखवून देऊ सगळ्या पक्षांना की ओबीसीच्या बाबतीत तुम्ही काय काय केलेलं आहे आणि कसं कसं केलेलं आहे. मी आता माझ्या समोर मी GR घेऊन आलोय 2 सप्टेंबरचा. 2 सप्टेंबरचा GR म्हणजे ओबीसीच्या दृष्टीनं काळा कायदा आहे. आहे की नाही? काळा कायदा आहे की नाही? 2 सप्टेंबरचा GR काळा कायदा आहे की नाही? नवनाथाबा तुम्ही काय म्हणले की बबनराव तायवाडे, बरोबर का? ते काय म्हणतायत? ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही. विखे पाटील काय म्हणतायत? ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणतायत? ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही. डीएनए असलेले बरं का. आता डीएनए नसलेले बोलले असते तर ठीक आहे, आपण समजू शकलो असतो. पण ज्यांचा डीएनए ओबीसी आहे ते काय म्हणतात? धक्का लागत नाही. मग धक्काच लावायचा नव्हता तर मग हा GR कशाला करणार? बरोबर आहे का चुकीचं आहे? तो परिणय फुके नावाचा माणूस काल परवा बोलला. आमचे विखे पाटील काय म्हणतायत? आम्ही कुठं धक्का लावलाय? आम्ही कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही GR काढलेला आहे. मी तुम्हाला एक GR ची एक ओळ वाचून दाखवतो, फक्त एक ओळ. कारण शिव्या देऊन देऊन काय, शिव्या देऊन काय मिळतं, त्यातनं काय होतं पुढे जाऊन. मी या GR ची एक ओळ वाचून दाखवतो. माझे मीडियाचे बांधव माझ्या समोर आहेत. मग मी नंतर काय 5-10 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करेन. मी अख्खी प्रस्तावना वाचून दाखवत नाही. महाराष्ट्र शासनानं एवढा सुमार दर्जाचा हा GR काढलाय की GR किती वळीचा असतो? 4 वळीचा, 2 वळीचा, 5 वळीचा. क्वामा, स्वल्पविराम, ऱ्हस्व, दीर्घ, शब्द माग पुढं एवढा विचार करून GR काढावा. GR म्हणजे कायदा, GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन. या GR प्रस्तावना 2 पानाची, प्रस्तावना 2 पानाची. आणि त्या प्रस्तावनेचं शेवटचं वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो. मराठा समाजास, कशात? मराठा समाजास. करणाऱ्याला कळतंय का? कुणास? मराठा समाजास. कळलं का मी काय म्हणतोय ते? कुणाला? मराठा समाजास. मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत. कुठल्या समाजास? कुठल्या?
कुणबी म्हणलंय का? मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता हा आम्ही JR काढत आहोत. कळलं का मी काय बोललो ते? कुठल्या समाजास? हे का मी विचारतो सारखं सारखं का म्हणतोय? कारण मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही. मराठा समाज आणि कुणबी एक नाहीत. मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही असं कोण म्हणलं? तर या देशाचं सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय म्हटलं की सर्व देशाला त्याचा निर्णय बंधनकारक असतो. सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं? मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येत नाही. गायकवाड आयोगाच्या विरोधामध्ये जयश्री पाटील केसमध्ये मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलं. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येत नाही यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 650 पानाचं जजमेंट दिलं. एक झाला मुद्दा. मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही असं 4 राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं. किती? 4 राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं. मराठा समाज आणि कुणबी हे एकच आहेत असं मानणं म्हणजे सामाजिक दृष्ट्या मूर्खपणा होय असं कुणी सांगितलं? तत्कालीन औरंगाबाद हायकोर्ट. तत्कालीन औरंगाबाद हायकोर्टाचे जज जस्टिस मार्लापल्लेजी यांनी काय सांगितलं? मराठा समाज आणि कुणबी एक नाही. मग आता शासन काय करतंय? शासनानं काय JR काढला की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन निर्णय. म्हणजे मराठा समाजाला तुम्ही कुणब्याचं सर्टिफिकेट देणार, मग कुणब्याची त्याची नोंद सापडत नाही, त्याचं कुळ सापडत नाही. त्या माणसाला काय करायचं? तर ज्याच्याकडे कुणब्याचं सर्टिफिकेट आहे त्याच्याकडे हे बांधव जाणार आणि मग तो एक ऍफिडेव्हिट देणार की हा माझ्या गावातील आहे, हा माझ्या कुळातील आहे, हा माझ्या नातेसंबंधातील आहे आणि याला कुणब्याचं सर्टिफिकेट झालं. मग मराठा समाज ओबीसी मध्ये आला का नाही आला? आला का नाही? आलाय की नाही? बर, जरांगे पाटील काय म्हणतात की 59 लाख कुणब्यांच्या नोंदीद्वारे आम्ही आता घुसलोय आणि आता थोडी 4 राहिली ती आम्ही घुसवणार. मग आता खरं कोण बोलतोय? हा JR खरं बोलतोय? मंत्री खरं बोलतेत? विखे पाटील खरं बोलतेत? माननीय फडणवीस साहेब खरं बोलतेत? अनेक आमदार खासदार खरं बोलतेत? कोण खरं बोलतोय? कोणतरी खरं बोलतोय आणि कोणतरी खोटं बोलतोय. पण काल परवा दिवशी लातूर मधल्या रेणापूर तहसीलमध्ये सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान एका मराठा समाजाच्या माणसानं जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आणि त्या माणसाला प्रमाणपत्र कधी मिळालं? तर संध्याकाळी 6:10 मिळालं. अर्ज कधी दाखल केला? 11:30 वाजता. आणि प्रमाणपत्र कधी मिळालं? संध्याकाळी 6:10. ऑफिस बंद झाल्यावर त्याच्यावर लिहिलंय 6:10. किती शासनाची तत्परता आहे. ज्या दिवशी आम्ही हिंगोलीमध्ये महाराष्ट्रामधल्या ओबीसींचा एल्गार मोर्चा काढत होतो, ज्या दिवशी मराठवाडा मुक्ती दिन होता, त्याच दिवशी महाराष्ट्र शासन पालकमंत्र्यांच्या हस्ते, तहसीलदारांच्या हस्ते, प्रांताच्या हस्ते या महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करत होते. ओबीसीचं आरक्षण संपलं नाही? संपलंय का नाही? ओबीसीचं घर तसंच ठेवलंय, पण घरामध्ये हे बलदंड माणसं घुसवलेत, घरामध्ये पालामध्ये हे उंट घुसवलेत, घरामध्ये हे उन्मत्त वळू घुसवलेत. अरे ते जर तुमच्या या कुटुंबामध्ये आले, आता मगाशी कोणतरी म्हणलं काय आमदार, इथले आमदार कोण परतूरचे? मला नावच पाठता येईल कारण एवढी कर्तृत्वान माणसं आहे ती. कोण? लोणीकर, चापली, काय चार्लिन चापली. आता म्हणे त्यांच्या पुत्राचं पण कुणब्याचं सर्टिफिकेट आहे आणि त्यांच्या नातवाचं पण आहे. जरांगे म्हणतो मला गरजवंतांचा लढा लढायचा आहे, मला गरीब मराठ्यांचा लढा लढायचा आहे. अरे फायदा कोण घेणार राजा? फायदा घेणार लोणीकर पुत्र, लोणीकर नातू. आता काय अजून लहान असेल, तयारी चालू आहे.
म्हणजे मला तुम्हाला सांगायचं एकच आहे की तुमचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. लोकनियुक्त सरकारांनी तुमचं आरक्षण घालवलेलं आहे. तुमची संख्या किती? तुमची संख्या किती महाराष्ट्रात? किती टक्के माहितीये का नाही? आपली संख्या किती आहे? किती टक्के? अरे कॉन्फिडेंटली सांगा ना, तुमची संख्या किती आहे? किती टक्के? आणि जरांगेंची जी काय म्हणताय त्यांची किती संख्या? किती किती टक्के? 8%. किती टक्के? असं काय झालंय माहितीये का? 1931ला इंग्रजांनी जात नाही हे जनगणना केली आणि त्यानंतर जनगणना झाली नाही. त्यामुळे आपल्या आकडे मागं पुढे होणार, समजून घेऊ. पण 50% मोठं का 10, 12, 15% मोठं? किती टक्के मोठं? 50%. खरं आहे का खोटं आहे? मग 50% एकत्र जर आले काय होईल? क्रांती होईल का नाही होईल? होईल का क्रांती? भाषण नाही करायला आलो मी, संवाद साधायला आलो. भाषण करून झाले ते भरपूर, लोक जागीच होईनच. आपली मतं आपल्या माणसाला द्यायचं हे आपण ठरवूनच. असं ठरवलं असतं तर हे तिघही आमदार म्हणून इथं आले असते. आणि इथं आमदार म्हणून आले असते तर जरांगे नावाचा माणूस 4थी नापास महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसून तुमचं आरक्षण संपवलं असतं का त्यांनी? ज्या राजकारणाच्या माध्यमातून ज्या आमदार खासदारांनी ज्या जरांगे नावाच्या माणसाला मोठं केलं, रसद पुरवली, त्याच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा दिल्या, त्याच माणसाने तुमचं आमचं आरक्षण दिलंय, गेलंय, घालवलंय. मग त्यात शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत, बजरंग सोनवणे आहेत. तुमचे काय कोण काळे आहेत ना इथले? मला नावच माहित नाहीत. खासदार कोण आहेत? अरे कल्याण काळे आहेत ना. इथं कोण? बंडू जाधव. अरे कधी तोंड उघडलेलं बघितलंय का त्यांनी कुठल्या लोकसभेत? हा तुमचा प्रतिनिधी निवडून दिलेला, जो जरांगेला जाऊन व्यासपीठावर जाऊन पाठिंबा देतो. अरे गावाघरातल्या 18-15 जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, आता जाती जातीमध्ये भांडायची वेळ नाही. आता जाती जातीमध्ये युती करण्याची वेळ आहे. हिंगोलीला 1 लाखाचा मोर्चा ओबीसीचा निघाला. लगेच 3ऱ्या 4थ्या दिवशी अरे ओबीसी मग एक झालाय. अरे ओबीसी त्यांच्यात आता फूट पडली पाहिजे. आता मी पुढचं बोलत नाही. तुमच्या काय वैयक्तिक मागण्या असतील मांडा, पण ओबीसी म्हणून एकत्र जर येऊन नाही लढला, जाती जातीमध्ये जर भांड्यात बसला, तर तुमचं हे आरक्षण आज रोजी गेलेलं आहे आणि उद्या हे परतून माघारी येणार नाही. कारण इथं आमदार खासदार हे कारखानदार आहेत, वायनरीवाले आहेत, दारूचे कारखाने चालवणारे आहेत, 2 नंबरचे धंदे करणारे आहेत. गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांचं यांना काहीही देणं घेणं नाही. तुम्ही जगला काय? तुम्ही वाचला काय? तुम्ही उस्तुडीला गेला काय? तुमची पोरं शिकली काय? नाही शिकली काय? कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीला वसतिगृह आहे कोणी सांगू शकेल? हात वर करून सांगाल का कोण? ओबीसीचं वसतिगृह या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. जे अर्थमंत्री आहेत, स्वतःच्या जातीच्या इमारतीला लाजवेल अशी इमारत मराठा समाजाच्या सारथीसाठी उभी राहते, पण महाज्योतीसाठी 1000 स्क्वेअर फुटाचं कार्यालय सुद्धा अजितदादा पवार तुम्हाला आम्हाला देऊ शकत नाही. कुठल्या सारथीच्या बिल्डिंग मधल्या कशाला 4 मजले आम्हाला देऊन टाकणार? अरे काही बोलतात. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. मी खरं भाषण नाही करायला आलो इथं तुमच्या समोर, काही गोष्टी तुमच्या समोर बोलायला आलोय. या महाराष्ट्रामधल्या तुम्हा आम्हा लोकांना आमच्या वाट्याचं खाल्लं, त्या येवलवाल्यांनी खाल्लं, त्या 2-3 जातींनी खाल्लं असं कोण म्हणतो? कोण? जरांग्या. काय? कोण? जरांग्या म्हणतो ना. काय म्हणतो? येवलवाल्यानं खाल्लंय, 2-3 जातीने खाल्लंय. 94च्या JR द्वारे बेकायदा घुसलेली. काय झालं ती? बेकायदा घुसलेली. त्यांना माझं सांगणं आहे, आपली संख्या किती? 50-60%. मी नेहमी हे उदाहरण सांगतो. महाराष्ट्राचं या वर्षीचं बजेट आहे 7 लाख करोड रुपयाचं. किती? 7 लाख करोड रुपयाचं. या महाराष्ट्रातल्या 100% बजेटपैकी तुम्हाला आम्हाला
तुमच्या आमच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी, तुमच्या आमच्या आर्थिक विकास महामंडळांसाठी, तुमच्या आमच्या महाज्योतीसाठी, तुमच्या आमच्या अहिल्यादेवी शेळीमेंढी महामंडळासाठी, वसंतराव नाईक महामंडळासाठी, महात्मा ज्योतिबा फुले महामंडळांसाठी, गोपीनाथराव मुंडे कामगार कल्याण महामंडळांसाठी, म्हणजे महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या अर्ध्या लोकसंख्येसाठी या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी, कारखानदारांनी, मंत्रिमंडळानं तुम्हाला आम्हाला किती पैसे दिलेत? आता ते 7 लाख कोटी बाजूला ठेवू, ते आपल्या डोक्याच्या बाहेरच आहे. पण 100% पैकी किती पैसे मिळायला पाहिजेत? किती पैसे मिळायला पाहिजेत? 50%? किती? तुम्ही लय मोठं बोलायला लागलाय. थांबा बोलू त्याच्यावर जाऊ पुन्हा. या 100%, 100 रुपये आहेत तिजोरीमध्ये. तुमची संख्या अर्धी आहे. तुम्हाला किती मिळाले पाहिजेत पैसे? पत्रकार बांधव बसलेले आहेत, किती मिळायला पाहिजेत? जाऊ द्या हो, अर्धे मिळाले पाहिजेत. जाऊ द्या 25% नाही. बरं जाऊ द्या 10% नाही. 5%? बरं 5 बी राहू द्या. 2%? मी चुकीचं बोलत नाही, महाराष्ट्र बघतोय, मीडिया समोर मी बोलतोय. 2% तरी मिळावं की. 1% महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी 1% बजेट मिळतं तुम्हाला. किती टक्के? 1%. आणि मग 1% कशासाठी ते पण इसकाटून सांगतो, नाहीतर परत म्हणतेली हक्के सर काही फेकत होतं, काही बोलत होतं. 1% कशासाठी मिळतो सांगू का? शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, विजयंती, ओबीसी, एसबीसी, आश्रमशाळांचं अनुदान. वसंतराव नाईक महामंडळाला कुठेतरी 10-20 कोटी, तांडा वस्ती सुधार योजनेला कुठेतरी 50-60 कोटी. हे तुमचं बजेट. तुमच्या पोरांनी पीएचडी करायची नाही, तुमच्या पोरांनी सुतगिरणी काढायची नाही, तुमच्या पोरांनी कारखाना काढायचा नाही, तुमच्या पोरांनी आमदार खासदारकीचं स्वप्न बघायचं नाही, तुमच्या आमच्या पोरांनी चिलिंग प्लांट काढायचा नाही. आणि थोरात सर, तुमची डीसीसी बँक आहे की नाही? आहे का? तुमची जालना डीसीसी बँक, बरोबर? डीसीसी बँकेमध्ये इथं उपस्थित असलेल्या एका माणसानं हात वर करून सांगायचं की जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून मी 1 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं. कोण आहे का? हात वर करून सांगा. बरं 50 लाख, 25 लाख, 10 लाख, 5 लाख. डीसीसी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, याचे अध्यक्ष कोण असतात? एक तरी या महाराष्ट्रामधल्या एक तरी डीसीसीची बँक अशी दाखवा की त्या डीसीसी बँकेचा अध्यक्ष ओबीसी आहे. अरे तुम्हाला 1% बजेटरी तरतूद दिली जाते. त्यांचा कारखाना जर बंद पडला, 100 कोटी, 125 कोटी, 150 कोटी, 50 कोटी, 60 कोटी. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये या सत्ताधाऱ्यांनी सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता. निवडणुका आल्या, अरे एवढी सगळी आलेली माणसं सगळी परागंडा होतात. निवडणुका आल्या की मगाशी बोलले, दादा आलत आमच्या पोत्यावर बसलो होतो, बाबा आलत खांद्यावरती हात ठेवला होता. अरे थोरात सर उभं राहिले, पण तिकडे निवडून येत असते मी तेव्हा. आपणच म्हणायचं आपल्या माणसाला, काय म्हणायचं? ते थोरात सर उभं राहिले, मोर्चालाही मोठा घालता, पण ते काय खरं असतंय मी तेव्हा. आहेत का पैसे एवढं? आणि कशाला लागते तर पैसे? पैसे कशाला लागते ना? गावगाड्यामध्ये जर 50-60% लोक तुमचे आमचे असतील तर पैसे कशाला लागतात? अरे तुमच्या आमच्या मताला एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य. तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचंय असं कोण बोललं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचंय. तुम्ही बनला काय? मागत करती जमात. आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला पंचायतीचं तिकीट द्या, आम्हाला जिल्हा परिषदचं तिकीट द्या, आम्हाला सरपंच पद द्या. आणि काय असतं सरपंच झाल्यावर? देवा बसव, शाळेची कौलं बसव, गटारातली घाण काढ. काय असतं सरपंच झाल्यावर? ज्या सरपंच पदासाठी गावगाड्यातल्या ओबीसीनी, भटक्या विमुक्त जाती जमातींनी भावकी मध्ये भांडणं केली, पाहुण्या रावळ्याची डोकी फोडली,
गावागावात जाती जातीमध्ये भांडण केली, त्या सगळ्या माणसांच्या वाट्याला काय आलं तर 2025 साली तुमचं आरक्षण गेलं. आरक्षण दिलं. स्वर्गीय महामानव काशीरामजींच्या सांगण्यावरनं, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाने, मग अरुणजी कांबळे असतील, रामविलास पासवान असतील, लालू प्रसाद यादव असतील, मग महाराष्ट्राचा विचार करायचा म्हणलं तर स्वर्गीय बबनरावजी ढाकणे असतील, स्वर्गीय दिबा पाटील असतील, स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे असतील, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असतील, आत्ताचे आपल्या या ओबीसीचा लढा लढणारे माननीय छगनरावजी भुजबळ असतील, या सगळ्या माणसांच्या प्रयत्नांनी ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रामध्ये 94 नंतर लागू झालं. त्या दृष्टिकोनातून ओबीसीची चळवळ उभी राहायला हवी होती. धनगर पुढे यायला लागला, त्याला धनगराचा नेता करायचा. वंजारीचा कोण पुढे यायला लागला, त्याला वंजारीचा नेता करायचा. कोण एखादा माळ्याचा समोर यायला लागला, ठीक आहे, ती संघटना माळ्यांचंच आहे, ते बंजारा समाज, गोर बंजारा नाही, ते बंजारा समाजाचंच आहे. तुमच्यामध्ये भांडणं लावली गेली, तुमच्यामध्ये फूट पाडली गेली आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचं मात्र यांनी सूत्र स्वतःच्या हातामध्ये घेतलं. मला नेहमी म्हणतात की हा माणूस पवारांवरती टीका करतो. या पवारांनी काय केलं या महाराष्ट्रामध्ये, तर या पवारांनी महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीच्या लोकांना एखादा माणूस बोलायला लागला, त्याला विधान परिषद द्यायची, त्याला घरी बसवायचं. महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ कधीही उभी राहिली नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव. आज देशभरामध्ये एकही राज्य असं नाही की तिथलं ओबीसीचं आरक्षण संपलंय. महाराष्ट्राच्या पाठीमागणं बिहारमध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाला, उत्तरांचलमध्ये झाला, उत्तराखंडमध्ये झाला, तेलंगणामध्ये झाला, कर्नाटकामध्ये झाला. पण ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं देशाला लोकशाही दिली, देशाला मानवता दिली, देशाला संविधान दिलं, देशाला समतेचा विचार दिला, त्या महाराष्ट्रामध्ये मात्र ओबीसींचा इम्पेरिकल डाटा कलेक्ट झाला नाही. तो इम्पेरिकल डेटा लांब राहिला, पण ओबीसीचं आरक्षण मात्र संपलं. आता मी खूप जबाबदारीने एक वाक्य तुमच्या समोर बोलणार आहे. 2 सप्टेंबरला GR निघाला, बरोबर आहे का? जरांगे किती तारखेला मुंबईला निघाले होते, कोण सांगू शकेल का? त्याच्या अगोदर 7-8 दिवस, किती तारीख होती? 27 किती होती? 27 सांगा, कोणतरी सांगा, काय किती होती? 27 काय ऑगस्ट तिकडे निघाला होता, बरोबर? बघा, जबाबदारीने बोलतोय मी. ज्यावेळी जरांगे 27ला का 26ला मुंबईला निघाले होते, त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांना इथल्या मीडियानं एक प्रश्न विचारला की जरांगे पाटील खूप मोठं आंदोलन करायला मुंबईला येत आहेत, मुंबईला खूप मोठी गर्दी होणार आहे, सणासुदीचा कालावधी आहे, तुमचं काय मत आहे? खूप जबाबदारीने बोलतोय, तुम्ही ऐका. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, मराठा समाजाला जे द्यायचं होतं ते आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे. ते का आंदोलन करतात ते काही आम्हाला माहिती नाही. कोण बोललं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलले. त्याच मुख्यमंत्र्यांच्या सहीनं 2 सप्टेंबर रोजी GR निघाला की आम्ही मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी कुळातील, गावातील, नातेसंबंधातील लोकांना एका अफिडेव्हिटद्वारे मी काय म्हणतोय ऐका, एका अफिडेव्हिटद्वारे जात चोरली जाते, एका अफिडेव्हिटद्वारे जात बदलता येते, एका अफिडेव्हिटद्वारे ओबीसीचं आरक्षण मिळतं. यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पायदळी तुडवला, राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय पायदळी तुडवला, तत्कालीन औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय पायदळी तुडवला, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा निर्णय पायदळी तुडवला आणि एका कारखानदाराला, विखे पाटलाला मंत्रिमंडळाच्या उपसमितीचं अध्यक्ष केलं आणि मराठा समाजाच्या संदर्भात ओबीसीमध्ये आरक्षण मिळवून देण्याच्या संदर्भात हा काळा GR काढला. हा काळा GR जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत तुमचं आमचं आरक्षण तुम्हाला आम्हाला मिळणार नाही. कसं काय केलं बरं? आता मगाशी तुम्ही सांगितलं
कुणी राग म्हणू नका, इथलेच आमदार आहेत, खासदार आहेत. आता तुमच्या नगरीत आलोय तर तुमचंच उदाहरण द्यावं लागेल ना. तर आता इथले खासदार आहेत लोणीकर साहेब, आमदार, काय गडबड होते हो सगळी. तर सगळी पाहुण्यातनं रावळ्यात, रावळ्यातनं पाहुण्यातनं रावळ्यात. कोण थोरात दिसत नाही, कोण खटके दिसत नाही, कोण मुंडे दिसत नाही, कोण काय वाघमारे दिसत नाही. त्यामुळे नावांची पण एवढं जमलिंग होतंय की महाराष्ट्र यांच्या नावावर आंदोलन लिहून दिलंय. यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला होता, या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी. गत्रेव माडखोलकर नावाचे एक पत्रकार विचारवंत, त्यांनी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला, संयुक्त महाराष्ट्राचा कलश कोण घेऊन आले? तर यशवंतराव चव्हाण घेऊन आले. आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलं कोण? बाबासाहेब आंबेडकर. लढलं कोण? शाहीर अमर शेख. लढलं कोण? अण्णाभाऊ साठे. लढलं कोण? श्रीपाद अमृत डांगे. लढलं कोण? शेतकरी कामगार पक्ष. लढलं कोण? भारतीय कम्युनिस्ट पक्ष. लढलं कोण? कामगाराच्या चळवळी. आणि संयुक्त महाराष्ट्राचा कलश कुणी आणला? कुणी आणला? अरे हे बोलावं लागेल, खरं महाराष्ट्राला सांगावं लागेल. संयुक्त महाराष्ट्राचा कलश कोण घेऊन आले? यशवंतराव चव्हाण घेऊन आले. गोष्ट इथं संपली नाही. त्यांना गत्रेव माडखोलकर नावाच्या पत्रकारांना प्रश्न विचारला, हा महाराष्ट्र कुणाचा होणार? हा महाराष्ट्र कुणाचा होणार? मराठ्यांचा होणार का? यशवंतराव चव्हाण बोलले, हा महाराष्ट्र मराठ्यांचा होणार नाही, तर हा मराठी माणसांचा होणार, 18 पगड जातीच्या माणसांचा होणार, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, SC ST बांधवांचा होणार. 2025 सालच्या गव्हर्नमेंटनं काय काय वाटोळ केलं तुमचं माहितीये का? ध्यान देऊन ऐका सगळ्यांनी. इकॉनॉमिकल विकर सेक्शन EWSचं आरक्षण माझ्या मराठा बांधवांना, SCBCचं 10% आरक्षण आमच्या मराठा बांधवांना, आणि पुन्हा कुलबीकरणाद्वारे OBC मधलं आरक्षण कुणाला? मराठा बांधवांना. महाराष्ट्रातल्या कारखान्यांच्या परवानग्या कुणाला? हे का सांगतोय मी तुमच्या समोर? हे वास्तव मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रामध्ये गावच्या पॅनल प्रमुखापासून, गावच्या सोसायटीच्या प्रमुखापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत ज्या समाजानं या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेवरती राज्य केलं, ज्याला सुप्रीम कोर्टानं डॉमिनंट कास्ट म्हणून सांगितलं, राज्यकर्ते जमात म्हणून सांगितलं, ती जमात आज म्हणायला लागली, आम्ही मागास झालोय, आम्हाला मागासाचं आरक्षण द्या. आम्ही मागास झालोय, आम्हाला मागासांचं आरक्षण द्या. मग माझा मराठा बांधव जर मागास झाला असेल तर पुढे कोण गेलं? माळी गेला, धनगर गेला, वंजारी गेला, बंजारा गेला, नाभिक गेला, सुतार गेला, कोण गेला? कुठल्या जातीने यांच्यावर अन्याय केला? कुठल्या ओबीसीने यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन केलं? सामाजिक दुजाभावाची वागणूक दिली? महाराष्ट्राचा विचार करायचा झाला, माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गरशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेडर, रामोशी, बेलदार, वडार, माझ्या मुस्लिम समाजामधला ओबीसी, कुठली जात नक्की पुढे गेली? कुठल्या जातीनं कारखानदारी हातात घेतली? कुठल्या जातीनं आमदार का खासदारच्या हातात घेतल्या? कुठल्या जातीनं पालकमंत्री पद हातात घेतली? कुठल्या जातीनं मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव केला? अरे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळावी लागतात, तेव्हाच ओबीसींना आरक्षण भेटतं. देऊन टाकले 2 मिनिटात भाषण संपवलं असतं का? देऊ पहिलं. बरं चला. प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, नवनाथाबा वाघमारे, बळीरामतात्या कटके, सविताताई मुंडे, रामप्रसादजी थोरात सर, ही सर्व मंडळी एसडीओला या ठिकाणी निवेदन सादर करीत आहेत. समारोपाकडे येतोय. 2 मिनिटात भाषण संपवतो आणि आपण जाऊ जिकडे तिकडे. आधे इधर आधे उधर. मी भाजपचा आहे, मी काँग्रेसचा आहे, मी राष्ट्रवादीचा आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्ही सांगताय राव तुमचं काय आहे, म्हणा. नाही आमचं काय, आम्ही नाही आमदार खासदाराची पोरं, नाही आमच्याकडे 50 कोटी 40 कोटी. कुठनं लावायचं पेंडॉल, कुठनं माणसं पाठवायची, कुठनं गाड्या लावायच्या? आम्ही आहे सर्वसामान्य कुटुंबातली पोरं. फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचा विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये फिरतोय. 500 माणसं असली तरी थोरात सर चालते. बळीराम तात्या
1000 माणसं असली तरी चालते, कुणीतरी लढलं पाहिजे, कुणीतरी बोललं पाहिजे. अरे महात्मा ज्योतिराव फुले, एक उदाहरण सांगतो तुमच्या समोर. महात्मा ज्योतिराव फुले पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला उभे राहिले होते. एक अस्खलित इंग्रजी बोलणारा, सामाजिक न्यायाचं तत्व इंग्रजांना समजावून सांगणारा, महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचा दुजा भाव इंग्रजांमधल्या चांगल्या माणसांना समजावून सांगणारा, शिक्षणाची गंगा दीनदलिताच्या घरी गेली पाहिजे म्हणून सांगणारा, महिलांना शिक्षणाची शाळा काढणारा महात्मा ज्योतिराव फुले ताई पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला उभे राहिले. एका वार्डात नाही, 2 वार्डात, एक कसब्यात आणि एक तिकडं मला वाटतंय वरचं कसबा आणि एक मसोबा गेट वरच्या बाजूला, 2 वार्डात उभे राहिले. 2 वार्डामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंना मतं किती पडली माहितीये का? 3 मतं पडली. 3. किती मतं पडली? कुणाला? महात्मा ज्योतिराव फुलेंना. पण त्याच महात्मा ज्योतिराव फुलेंच्या प्रतिमेला वंदन केल्याशिवाय इथला आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, तो कायद्याच्या सभागृहात जाऊ शकत नाही आणि देशाच्या संसदेमध्ये जाऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करणारा कोण होता? काँग्रेसच्या एका नेत्याच्या गाडीचा ड्रायव्हर. बाबासाहेब आंबेडकरांना नाही निवडून दिलं. कोण निवडून आला? कुठल्या जागेवरनं निवडून आला? राखीव जागेवरनं. तो खासदार झाला, बाबासाहेबांना भेटायला गेला. मी खासदार झालो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की ज्याने तुला खासदारकीची संधी दिली, ज्याने तुला रिझर्वेशनची पॉलिसी या देशाला दिली, त्याच जागेवर एक रिझर्वेशन मधला माणूस निवडून येतोय. काय तत्व आहे इथल्या लोकांचं? अरे बाबासाहेबांना तुम्ही आम्ही समजून घेतलं नाही, काशीरामांना तुम्ही आम्ही समजून घेतलं नाही. गावगाड्यातल्या समतेची, तुमच्या हक्काची, अधिकाराची भाषा बोलणारी आम्ही माणसं आहे. आम्हाला माहिती आहे तुम्ही आमदार खासदार करणार आहे का नाही करणार आहे ते. आणि नवनाथाबाद तुम्ही काय बोलला आता? आम्हाला काय आमदार व्हायचं नाही, खासदार व्हायचं नाही. आणि लढाई कुठनं कशी सुरू करायची? जोपर्यंत कायद्याच्या सभागृहात जात नाही, ह्या कायद्याच्या सभागृहात या हरामखोर अवलादींना तुम्ही निवडून दिलं ना, मग त्या लोकांनी तुमचं आमचं काय केलं? ते म्हणले का आम्हाला आमदार व्हायचं नाही, आम्हाला खासदार व्हायचं नाही आणि आम्हाला असं करायचं, असं बोलले का? कारखाना काढ, सुतगिरणी काढ, डांबरातलं पैसे खा, सिमेंटातलं पैसे खा, रस्त्यातलं पैसे खा, कमिशन खा. आणि तिजोरी कोणाच्या चावीला? अजितदादा पवारांच्या कमरेला. कायमस्वरूपी उद्धव साहेबांचं सरकार आलं, अर्थमंत्री अजितदादा. फडणवीसांचं सरकार आलं, अजितदादा. अजितदादा पवारांनी ओबीसीच फक्त पैसे खाल्ले नाहीत, डायल्यूट केले नाहीत. आदिवासी आणि एससी विभागाचे गेल्या 6-7 वर्षाचा बॅकलॉग हा 7,000 कोटीचा आहे. बळीराम तात्या, तुम्ही काय म्हणताय? आम्हाला एसटी मिळाली पाहिजे. आता मी सुद्धा एसटीसाठी लढलेला माणूस आहे. ऐका, एक कंप्लीट करतो माझं वाक्य. तुमची आमची लढाई कशाची आहे? ताई, आम्हाला एसटी मिळली पाहिजे, आम्हाला एसटी मिळली पाहिजे ना. मिळाल्यावर फटाका लावणार. थांबा, एसटी मिळाली पाहिजे ना. अरे पण ज्याला एसटी मिळाली त्याचं काय झालंय कोणी बघितलंय का कधी? ज्याला एसटी मिळालंय अरे त्याची काय अवस्था आहे ती तुम्ही बघितली का? अरे कायद्याने एसटी आहे, कायद्याने एसटी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससीला आणि एसटीला सूचीबद्ध आरक्षण दिलंय. स्लम्स मध्येच राहतात ताई. आजही दीनदलिताला अजितदादा पवार नावाचा अर्थमंत्री 7,000 कोटी रुपये निधी एससी आणि एसटीचा वेगवेगळ्या खात्यांना दिलाय अजितदादा पवारांनी. आता कोण बोलणार? आठवले साहेब केंद्रात मंत्री, कोण बोलायचं? ओबीसी बोलायला लागले की एससी एसटी काहीतरी म्हणतात. मी एकच बोललो, खूप जबाबदारीने सांगतो, तुम्ही ऐकताय म्हणून सांगतो. आता हैदराबाद गॅजेट प्रमाणे जर मराठा ओबीसी होत असेल तर हैदराबाद गॅजेट किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये नाभिक, धोबी, कैकाडी, फासेपारधी, कडक लक्ष्मीवाला, कुडमुड्या जोशी, मसनजोगी, विजयंतीमध्ये अनेक जाती, 80% जाती या एससी मध्ये तरी येतात, नाहीतर एसटी मध्ये तरी येतात. मग आता हैदराबाद गॅजेट जर महाराष्ट्रात लागू होत असेल तर या सगळ्यांचं काय होणार? त्यांचं नाही लागू होत.
हा नुसता प्रश्न विचारला. अरे माझ्या अंगावर ताई एससी मधली बी माणसं माझ्या अंगावर आणि ओबीसी मधली बी अंगावर. आय नाही 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 म्हणजे हाके सर आता ओबीसी बंद करा, आपलं आपलं आंदोलन पुढे न्यायचंय. म्हणजे तुमच्या जातीमध्ये फूट पाडायची, तुमच्या अंगावरची कपडे काढा आणि तुम्हाला डोंगराच्या पल्याड तुम्हाला सूट शिवलाय. तो पांढरा आहे का काळा आहे, रेगा रेगाचा आहे का चट्यापट्याचा आहे माहित नाही, पण अंगावरचे कपडे काढा. म्हणजे हाय ते घर तुम्ही सोडा, आम्ही त्याच्यावर कब्जा आणतो आणि तुम्ही पुढचा बंगल्यासाठी मागणी करा. सोडायचं का घर? सोडायचं? काय चाललंय? म्हणून आता जाती जातीमध्ये भांडायची वेळ नाही, आता पातीसाठी भांडायची वेळ आहे. पंक्तीला बसून माझ्या ताटात वाढ, माझ्या ताटात वाढ, माझ्या ताटात वाढ चालतं का? आपल्याला खाऊ वाटेल का माझ्या ताटात वाढ? अरे गावातला माणूस, गावातला वाढत्या, गावात पंक्तीला एक माणूस पुढासा, एक करता माणूस पुढे चालत असतो. तो काय म्हणतो? अरे इकडे इकडे इकडे, हे बघ त्याला हे मिळालं नाही, ह्याला हे मिळालं नाही, त्याला वाढ, अरे त्याला आमटी मिळाली नाही. काय म्हणतो? पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत वाढप्या जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही माणसं हरी विठ्ठल म्हणतो का? खायला सुरुवात करतो का? करतो. महाराष्ट्रामधल्या राज्यकर्त्या लोकांनी म्हणजे या वाढप्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेला सुग्रास असा स्वयंपाक. बाबासाहेब म्हणायचे शोषिताला, वंचिताला, शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसापर्यंत माझी लोकशाही पोचली पाहिजे, हक्क अधिकार पोचले पाहिजेत, बजेट पोचलं पाहिजे. पोचलं? या वाढप्यांनी ज्यांच्या हातामध्ये तुम्ही आमदार केलं, ज्यांना खासदार केलं, ज्यांना मंत्री केलं, ज्यांना मुख्यमंत्री केलं, त्या माणसाने ते बघूला हातात घेतलं. पाहुण्या रावळ्यांना तोंड बघून स्वयंपाक वाढला. विधानसभेची तिकीट द्यायची वेळ आली, पाहुणा रावळा. लोकसभेचं तिकीट द्यायची वेळ आली, पाहुणा रावळा. कारखान्याचा लेटर ऑफ इंटेंट द्यायची वेळ आली, पाहुणा रावळा. मग बघा की शरद पवार खासदार, सुप्रिया सुळे खासदार, समजते म्हणून सांगतोय बरं का, नाहीतर प्रत्येक जिल्ह्यात हेच आहे. सुनेत्र पवार खासदार, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, रोहिदादा पवार आमदार, आणि परत यजुवेंद्र पवार आता काहीतरी करताय, आणि अजून पुन्हा जय पवार, आणि अजून पुन्हा पार्थ पवार. पार्थ पवारांना तर धंदा स्वीकारलाय. दिवसाला 1,10,000 लिटर त्यांच्या दारूच्या कारखान्याचं उत्पन्न आहे, लिटर प्रोडक्शन आहे. किती? 1,10,000 लिटर दारू निर्मितीचा कारखाना या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मालकीचा आहे. मग आमच्या विखे पाटलांचे कारखाने किती, साखरेचं गाळप किती, दारूचं उत्पादन किती, आणि तो काय करायला चाललाय? तर मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यायला चाललाय. काय बोलावं, किती बोलावं? शिक्षणावर बोलावं का राजकारणावर बोलावं का समाजकारणावर बोलावं? अरे एक माणूस पाहिजे या महाराष्ट्रामध्ये, सामान्य माणसाला सुद्धा तो माझा नेता वाटला पाहिजे, आणि ज्याला मंत्री व्हायचंय, ज्याला आमदार व्हायचंय, ज्याला खासदार व्हायचंय त्यालाही वाटलं पाहिजे अरे गोपीनाथराव मुंडेंचा जर आशीर्वाद मला भेटला तर मी मंत्री बनू शकतोय. गोपीनाथराव मुंडे जर माझ्या पाठीशी उभा राहिला तर आम्हाला आरक्षण मिळू शकतंय. ऊसतोड मजुराला सुद्धा तो आमचा नेता वाटला पाहिजे, आणि उदयन महाराजाला सुद्धा वाटला पाहिजे की हा आमचा नेता आहे. कुठे आहेत लोकनेते? कुठे आहेत माणसं? पवार साहेब तुम्ही एखादा शब्द बोलायला पाहिजे होता. अरे हे सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण आहे, हे बलुत्या आलुत्याचं आरक्षण आहे, हे गावगाड्यात ज्यांच्या बाबतीमध्ये शेकडो वर्ष सामाजिक दुजाभाव झाला त्या माणसांचं प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण आहे. आणि ह्या आरक्षणाला आता नाही विरोध झालेला, तुम्ही डोक्यातनं काढून टाका. देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं? 1947 ला. घटना कधी अस्तित्वात आली? 1950 ला. तुम्हाला कायद्याने आरक्षण कधी मिळालं? मंडल आयोग लागू झाल्यावर 1994 ला. बाबांनो एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा तत्कालीन संसद सभेनं प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही ज्या एससीला आरक्षण दिलं, ज्यांच्या बाबतीमध्ये छूतपणा पाळला गेला, ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्यता पाळली, त्यांना तुम्ही एससीचं आरक्षण दिलं, हे आम्ही मान्य केलं.
जे जंगलामध्ये राहिले, जंगल, त्या आदिवासींना तुम्ही एसटीचं आरक्षण दिलं, तेही आम्ही समजून घेतलं. पण बाबासाहेब, तुम्ही माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेल्याला, धनगराला, वंजाऱ्याला, बंजाऱ्याला काय आरक्षण देताय? यांच्या बाबतीमध्ये कुठे अच्युतपणा पाळला गेला? ह्यांना काय आरक्षण देताय? त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, गावगाड्यामधल्या पलुत्याला, आलुत्याला, गावगाड्यामधल्या कारुनारूला, गावगाड्यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीला, गावगाड्यातल्या जोशाला, जोशी म्हणजे एनटी ब प्रवर्गातले सगळे जोशी, एनटी अ प्रवर्गामधील विमुक्त जाती, अरे या सगळ्या लोकांनाही मला आरक्षण द्यावं लागेल. मी त्यासाठी 340व कलम दिलंय. हे जर आरक्षण मिळायचं असेल, मी दलिताला आरक्षण दिलंय, मी आदिवासींना आरक्षण दिलंय, पण डोंगराच्या कुशीला कुठंतरी बंजारा समाजाचा तांडा आहे, बेरड रामुशाची वस्ती आहे, कंजार भाट जंगलाच्या भागामध्ये जाऊन दारू गाळपाचं काम करतोय, त्याला मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय. त्यावेळची परिस्थिती बरं का, परत अजून कोणतरी येतील माझ्या अंगावरती की हाकेसर असं बोलले म्हणून. गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना मला माणूस म्हणून जगवायचंय, मानवतेचं, समतेचं, बंधुतेचं तत्व द्यायचंय. काय आहे आपल्या भारत देशाची प्रतिज्ञा? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत की नाही बांधव? मला ओबीसी मधलंच आरक्षण पाहिजे. कसं देत नाही बघतोच. आता ह्यांचा कोण नेता बोलला ताई की त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचं. जरांगे नावाच्या महान पंडित, तत्वज्ञ, आरक्षणाचा काय गाढा अभ्यासक, अनेक आयोगावर काम केलेला, वेगवेगळ्या देशामधल्या आरक्षणाच्या पॉलिसीचा अभ्यास असणारा महान पंडित, आता काय पदवी द्यावी? जरांगे पाटील. काय म्हणतो माहितीये का, आता कोण नेता पुढे येऊन बोलला त्याला ओबीसीचा नेता म्हणायचं नाही, त्याला त्या जातीचा नेता म्हणायचं. अरे सोंग्या, म्हणजे आमच्या फूट पाडायची. भुजबळ साहेब बोलले की त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचं, त्याला विशिष्ट जातीचा नेता म्हणायचं. बळीराम तात्या बोलला त्यांना ओबीसीचा नेता नाही म्हणायचं, त्यांना विशिष्ट जातीचा म्हणायचं. म्हणजे ह्यांच्यात भांडणं लावायची भांडणं. थोडा आणि झोडा हे तत्व आहे इथल्या लोकांचं. तुम्हाला आम्हाला सगळ्या लोकांना एकत्रितरित्या एकत्र यावं लागेल. आणि राजसत्ता सुद्धा आता 3 वाद तरी इथं लढलेले आहेत. लढायची तयारी ठेवावी लागेल. तुम्ही लढला तर तुमच्या पुढच्या पिढ्या तुमची प्रेरणा घेतील. माझी तुम्हाला एवढंच सांगेन, महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. तुम्ही आम्ही राजकारण केलं नाही, तुम्ही आम्ही उस्तुडीचं काम, तुम्ही आम्ही मेंढर पाळायचं काम, तुम्ही आम्ही गोट्याचं काम म्हणजे म्हैशीच्या गोट्याचं, गाईच्या गोट्याचं, तुम्ही आम्ही कापूस वेचायचा, तुम्ही आम्ही उस्तुडीची सगळी कामं करायची, तुम्ही आम्ही नाभिकानं स्वतःचं काम करायचं, धोब्यानं स्वतःचं काम करायचं. तुम्ही तुमचा आमचा व्यवसाय काय? पोटाचा प्रश्न सोडवायचा. कशाचा? अरे अख्खी जिंदगी बर्बाद झाली. काय ते नारायण सुर्वे म्हणायचे की काय भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. तुम्ही आम्ही कशाला जन्माला आले? घर चालवायला, प्रपंच करायला. आणि हे कशाला जन्माला आले? ती आमदार व्हायला, खासदार व्हायला, मंत्री व्हायला, डीसीसी बँकेचा चेअरमन व्हायला हे जन्माला आले. आणि तुम्ही आम्ही कशाला जन्माला आलोय? त्या बाबाचा एकनिष्ठ कार्यकर्ता, ती एकनिष्ठ कार्यकर्ता काय म्हणते माहितीये का ताई? हाड सुद्धा वाटलं नाही म्हणते, हाड सुद्धा वाटलं नाही आमच्या 4 पिढ्या आम्ही त्यांना मतदान करत आलोय. आणि ह्यांनी काय केलंय तर तुमचं आरक्षण संपवलंय, तुमच्या तिजोरीवर दरोडा घातलाय, तुमच्या महामानवांच्या विचारावर दरोडा घातलाय, तुमच्या संपत्तीवर दरोडा घातलाय. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल. येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये एकच तत्व, ओबीसीनी ओबीसीला मतदान करायचं. मी काय बोलतोय? ओबीसीनी ओबीसीला तर मतदान करायचंच, पण जेवढ्या पंचायत राजच्या जागा असतील त्या सगळ्या जागावरती ओबीसी माणसं उभी करायची. उभं राहायचं, उभं. परत सर आम्ही काय जालन्याला येणार आहे का? तुम्हालाच करावं लागेल का नाही नेतृत्व? काय स्पर्धक आहे का आम्ही? किती माणसं तयार झाली पाहिजे जालना जिल्ह्यात? झडपीचे किती जागा आहेत? 56, 55, 56.
56 मेंबर जर लढले त्यातले अर्धे जरी निवडून आले, काय वातावरण होईल? आपला कालावधी पुढचा किती वर्षाचा आहे? 4 वर्षाचा. सतीचं वाण हातामध्ये घेतलंय, मग भासतंय म्हणून चालणार नाही, त्रास होतोय म्हणून चालणार नाही. हे आपल्याला पत्करलंय तर ते पत्करावंच लागेल. तुम्ही घरी बसून बघा आठवडा. बैराम सत्या, तुम्ही एक आठवडा असं ठरवा की आता मला काही देणं गेलं नाही, मी घरी बसणार आहे. बघू घरी बसू देतील का माणूस. पण ते विजयात रूपांतर करायचं सुद्धा तुमच्या आमच्या समोर आव्हान आहे. आणि इथून पुढच्या निवडणुका सगळे सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. सगळे काँग्रेसमधले, राष्ट्रवादीमधले, शिवसेनेमधले सगळे सत्ताधारी यांकडे जाणार आहेत. हे जहाज या सत्ताधाऱ्यांमध्ये सगळ्यांची एकदा घुसखोरी झाली की ती त्यांच्या कर्मानच बुडणार. बरोबर आहे का? नेहमी चाव्या ते तिजोरी जाऊ द्या, इलेक्शन मध्ये नाही. मगाशी सांगता सांगता राहिलं, निवडणुका एकदा विधानसभेच्या संपल्या की या महाराष्ट्रामध्ये कारखाने आजारी पडतात. कारखाने अवसान घातकात, म्हणजे अवसान घात म्हणजे अजून आम्हाला त्याचा अर्थच कळला नाही. टिपिकल शब्द आहे. महाराष्ट्रातले कारखाने अवसान घातात कधी निघतात तर महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली की. हर्षवर्धन पाटलाला 125 कोटी रुपये, विखे पाटलांना 150 कोटी रुपये, राहुल कुलना 100 कोटी रुपये, मोहिते पाटलांना 150 कोटी रुपये, बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदेंना 75 कोटी रुपये. आणि तुमच्या आमच्या स्कॉलरशिपला, स्कॉलरशिप पण कमी. तुमच्या आमच्या तांडा वस्ती सुधार योजनेला सिमेंटचा रस्ता. अरे तुमची आमची माणसं ऊसतोडी. अरे दिवाळी झाली, दसरा झाला, बैलगाडी कुठं आहे? बैलजोडी कुठं आहे? टायर झिजलाय का? गाडीला वांगण करावं लागतंय का? बायकोला माहेरात आणावं लागतंय का? कारण तुमच्या आमच्या बायका दिवाळीला ज्या जाती त्या माहेरी, बिचारी नवीन लग्न झालेली कशा इथे सासरी आता ऊस तोडायला जावं लागतंय. 10 लाख मजूर आहेत. काही लोकांना वाटू शकतं आता कुठं आमचा कोयता सुटलाय, आम्ही आमच्या घरावर स्लॅप आलाय, आम्ही आता चांगली कापडं घातलेली, आता आमचं पोरग काहीतरी कमवून आणतंय, आता आमचं घर कुठं थटलंय, कशाला रिस्क घेतो तू? घराच्या पलीकडे, कपड्यांच्या पलीकडे, मोटरसायकलच्या पलीकडे, संसाराच्या पलीकडे, प्रपंचाच्या पलीकडे मान सन्मान इज्जत नावाचा प्रकार असतो. गावाच्या पलीकडे तालुका आहे, तालुक्याच्या पलीकडे जिल्हा आहे, जिल्ह्याच्या पलीकडे मुंबई आहे, मुंबईच्या पलीकडे दिल्ली आहे. आणि तुम्ही आम्ही माझं चांगलं चाललंय आणि निवडणुकीत मला 5,000 मिळतं. 50 मताला 5,000 मिळालं होतं किंवा 50,000 रुपये, 50 मताला किती? 50,000 रुपये मिळालं होतं. पण तुमच्या पुढच्या पिढ्यांचे हक्क, अधिकार, मान सन्मान, इज्जत, रिझर्वेशन हे सगळं या माणसाने हिसकावून घेतलंय. राजसत्ता ही अंतिम आहे. अरे पैसे मिळतील, अरे बेरोजगारी केल्यावर, गुलामीचं काम केल्यावर पैसे मिळणारच आहेत ना. पण मान सन्मान, इज्जत, राजसत्ता, राजपाट हा मागून मिळत नसतो. राजसत्ता, राजपाट हा नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. हे तत्व तुम्हाला प्रसंगी वेशीत अडवावं लागेल. प्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रवेशद्वारावर अडवावं लागेल. देशाच्या संसदेत अडवावं लागेल. लढायचं का ठरवा तुम्ही, नाहीतर जाती जातीमध्ये भांडा. राजसत्ता ही अंतिम आहे. राजसत्तेमध्ये तुमचा आमचा बलुत्यामधला, अलुत्यामधला, भटक्याविमुक्त जाती जमातीमधला माणूस गेल्याशिवाय तुमचं कोणीही इथं ऐकणार नाही. या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एकही नाभिक आजपर्यंत आमदार झाला नाही. एकही सुतार, लोहार, कुंभार आमदार झाला नाही. एकही बेरड बेडर रामुशी आमदार झाला नाही. हे का बोलतोय मी? जोपर्यंत बलुता अलुत्यामधला कार्यकर्ता महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात जाणार नाही तोपर्यंत तुमच्या ओबीसी विषयी बोलणार कोण? विखे, मोहिते, पवार, देशमुख, लोणीकर, काळे, बंडू जाधव का बोलतील तुमच्यासाठी? कशासाठी बोलतील? निवडणुका आल्या, सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता. 10, 20, 50 कोटीचं बजेट आणि तुमच्या आमच्यासारखा एखादा रात्रंदिवस मेहनत घेणारा, फुले शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान सांगणारा, मोर्चाला सगळ्यात पुढे जाणारा, गावात भांडण मारामारी झाली तिथं पुढे जाणारा,
पोलीस स्टेशनला पुढे जाणारा, तहसीलदाराला फोन लावणारा, प्रांताला फोन लावणारा कार्यकर्ता रात्रंदिवस झटत असतो. त्याच्या पायाचे सोल जरी निघून गेला तरी तो झटत असतो. आणि त्यालाच तुम्ही आम्ही काय म्हणतो, त्याचं कुठं काय चाललं का? आणि ते कुठं निवडून येत असतंय मी, कुठं लोणीकर, आणि ते कुठं कोण, कुठला माणूस, काय दुसरा माणूस, त्याचं नावच आठवत नाही मला नेहमी. काय नाव? काय जेठलिया, काय भरभरून मत. म्हणजे मताचा बाजार म्हणला तुम्ही. टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत, तेवढीच गावगाड्यातल्या काबाड कष्ट करणाऱ्या माणसाच्या मताला किंमत. अरे लाख मोलाचं मत तुम्हाला बाबासाहेबांनी दिलं, आणि ती मत कुणाच्या परड्यात टाकलं? जेठलिया, लोणीकर. अरे त्या ना तुमच्या आमच्या मधला, अरे नकटा असू द्या, सत्ता असू द्या, काळा असू द्या, हेंद्र्या असू द्या, लोकांच्या नरड्यात टाकण्यापेक्षा आपल्या उकिरड्यात टाका. कधीतरी उगवल, कधीतरी तुमच्या बाजूला उभं राहील. किती बोलावं, काय बोलावं, खूप बोललो. बोलता बोलता बराच वेळ तुमचा घेतला. ही लढाई आपल्याला लढायची आहे. जातीची युती करायची आहे, आणि समाजकारणाची, राजकारणाची शेती करायची आहे, आरक्षणाचं संरक्षण करायचं आहे. एवढा मूलमंत्र मी तुमच्या समोर मी मत व्यक्त करतो. अनेक